या वारकरी संतांच्या या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज पादुका वागसई मावळ या ठिकाणी तुकोबारायांच्या 375व्या वर्षानिमित्त 375 वाचकांसहित जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेचं पारायण करण्याचा संकल्प सोडला गेला। आज पहिलाच दिवस आहे, तरी बहुसंख्येने वाचक या ठिकाणी बसलेले आहेत। अजून दिवसेंदिवस वाचकांची संख्येमध्ये वाढच होणार आहे। या निमित्ताने तुकोबारायांच्या अक्षराचा नामसंकल्पाचा यज्ञ या ठिकाणी होत आहे। अतिशय भाग्य आहे आपलं की आपला जो जन्म आहे तो ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्या नंतर झालेला आहे। त्यामुळे आपल्याला या सर्वांचा सहवास, ज्ञानेश्वरीचा तुकाराम गाथेचा सहवास आपल्याला मिळालेला आहे। त्याच्या आधी जन्माला आलो असतो तर आपण या सुखापासून अलिप्त राहिलेलो असतो। त्यामुळे हा लाभ आपल्याला मिळालेला आहे। या ठिकाणी सर्वजण आपले सहकारी आदरणीय दिलीप महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही सेवा तुकोबाराय आपल्याकडून करून घेत आहेत। आत्ताच बीजेचा उत्सव देखील नजदीक आलेला आहे। या ठिकाणचं वैशिष्ट्य तीर्थक्षेत्रच आहे, कारण तुकोबारायांचा या ठिकाणी वास होता। कोकणात जाताना त्या ठिकाणी आवर्जून तुकोबारायांचा विसावा असायचा आणि ही परंपरा आजतागत आपल्या सर्व परिसरातील लोकांना जतन केली आहे। आळंदीच्या मध्यवारीला या ठिकाणी प्रति महिन्याला पायीवारीची दिंडी नवमीला निघते आणि कान्याला देऊला मुक्काम करत ती आळंदीला दर महिन्याला एकादशीला येते। मावळातल्या लोकांनी ही सर्व परंपरा आजतागत चालू ठेवलेली आहे। तसेच शुद्ध वारीला या ठिकाणी एकादशीला या ठिकाणी कार्यक्रम होतात। त्या स्वरूपाने याचं क्षेत्र म्हणून जे हायवेच्या जवळ असून देखील ते सर्व या परिसरातील मंडळींनी जपलेलं आहे आणि या ठिकाणी भेट देण्याचा लाभ मला आला याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो। अनेक वेळा असा योग येता राहिला। या परिसरात अनेक कार्यक्रमांना बोलवलं आणि काही ना काही कारणाने येण्याचा योग येत नव्हता आणि मग मी आवर्जून सांगितलं या दिवशी एकादशी सकाळी मी भेट देईल आवर्जून आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपल्या सर्वांचं दर्शन घेण्याचा योग आलेला आहे। आपल्या गाथा भजनामध्ये अधिक खंड न पाडता मी ज्ञानोबारायांचे तुकोबारायांचे आशीर्वाद या निमित्ताने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवतो आणि माझे गुणगान थांबवतो। जय